ते म्हणला मला समाधान आहे. दुपारी आऊत सोडला तर दगडावर झोपी ते आनंदाने. बरं श्रीमंताला झोपी दे का? तर मग महाराज सांगतात संसार दुःख इंद्राला काय संपत्ती कमी होती का? सगळी संपत्ती पाण्यात गेली. इंद्र समाधान आहे असून इंद्राची संपत्ती परिणाहीचे ते समाधान. रावणाला कमी होते अजिबात नाही. बरं कवडी संघ नाही. तुका म्हणजे ज्याची संपदा एवढी नाही. आपल्याला एखादी सोन्याचा खेळा घरात जर राहिला तर आपण टाचवर पळायला पाय टेकून नाही पंजावर. राम राम सुद्धा नाही. कुणाला अलीकड नाही का? बदल झाला. गर्वाचा अभिमानाचा गर्व झाला. महाराज सांगतात हे असल्यास कसं तुम्हाला सुख मिळत? अजिबात नाही. गरीबालाच एखाद्या दिवशी चालत ते म्हणते सुख आहे गरीब. रामदास स्वामी म्हणतात ऐसा जगी कुणी आहे सुखी शोधून पाहावे मनाला. मनाला तुम्ही विचारा जगात कुणी सुखी आहे का? अजिबात नाही. एक संत सुखी आहेत आणि आमचा भगवान परमात्मा सुखी आहे. पांडुरंग सुखी आहे. सुखरूप ऐसा सांगा माझ्या तुकोबाराने प्रश्न टाकला गवळणीला गोकुळातल्या गोपाळांना. हे तुम्हाला सुख मिळालं बरोबर आहे. भगवंताची कृपा झाली हित झालं बरोबर आहे. अजून काय केलं? अजून काय केलं? काय देव का आमचा संन्यासी आहे का? एवढं दिसायला एवढं देवाच आहे. हे सगळं जग दिसायला हे देवाच आहे. जगच निर्माण केलं विश्व निर्माण केलं भगवंतानं. हे सगळं त्याच्या मागच आहे. विठू माझा लेकर वाडा संगे गोपाळाचा हे संग त्यांच्या लेकर आहे. कुणाच्या? भगवंताच्या संग आहे. भुईला नाही कडीवर डोक्यावर काकत अभंगाच्या तिसऱ्या
महात्म्यांना तुकोबाराय म्हणतात देव कडेवर घेतो. आई लेकराला रस्त्यानं चलू देत नाही का? लहान आहे का? त्याचे पाय दुखते, त्याला त्रास होईल म्हणून ती आई काय करते? लेकराला कडेवर घेते. भागलिया मज वाहतील कडे त्याच्याने जोडे सर्व सोड. त्या आईला आनंद वाटतो. लेकराला ताकद घेतलं, लेकराला त्रास होऊ देऊ नये हे आईला वाटते. तसं भक्ताला त्रास होऊ लागल्यास देवाला आनंद वाटत नाही. देव काय करते? कडेवर घेते आणि त्याचा भाग शीन उतरून टाकते. शेतात दिवसभर 12 तास जर एका धन्यानं काम केला रोजगारी आणि घरी येऊन चहा प्याला तर ते काय म्हणते? आता मला आनंद वाटला. नुसता चहा प्याला तर त्याचा शीन जाते, भाग जाते, आनंद वाटतोय. भाग गेला चोराच्या संगतीमध्ये बसल्यात तुला चोरीच करावं लागत म्हणून चोरावर विश्वास ठेवू नको. एका गावामध्ये छोटं उदाहरण आहे. भोळी आजी होती आणि तिची नुकतंच लेक वारली होती आणि वारून बी काही दिवस झालं नव्हतं. एकुलती एक लेक होती. अटॅकचं प्रमाण आता आपल्या भारत देशामध्ये जास्त झालेलं आहे. प्रत्येक वस्तूमध्ये केमिकल आहे. यामुळं अटॅकचं प्रमाण जास्त आलेलं आहे. अटॅकनं ती मुलगी वारली. एकच दिवस झालं, दुसऱ्या दिवशी म्हातारी कपाळाला हात लावून दर्जाला बसली. वाट सुरू चालायची म्हणजे चोरच होता आणि मग म्हातारी होती भोळी. उन्हाळा दिवस, दुपारचा टाइम, ताण लागली. आजी मला पाणी पाहिजे. आजीनं म्हणलं हाय पाणी प्या. तुमचं नाव काय? म्हणले रामभाऊ. गाव कोणतं आहे? म्हणजे लोहा. जायचंय कुठं? कलंबरला. पाणी दिलं. अजून विचारलं तुझं नाव काय? तर मला रामभाऊ. गाव कोणतं आहे? लोहा. जायचंय कुठं? कलंबरला. दोनदा झालं बरं का. तिसऱ्यांदा विचारलं कुठून आला? कुठं जायचंय? त्याला वाटलं आता इथं जमते गडे, आता खाता आपल्या मापात बसवले. मसनातून आला आणि मसन वाटत जायचे. जमलं गडे मला. या जेवण करताव का? शेवाळ्याचा भात केला, पापुड्या भजी केली, पोटभर जीव घातलं. काल आमची लेक वारल्या, लग्नाला आली होती. लहानपणापासून ₹1,00,000 गोळा केले. हे डबा तिला नेऊन देत आहो का? ते मला हात जोडले.
डबा घेतला 1 लाखाचा, दिवस मावळायचा टाइम, निघाला की थोरला एकच लेख होता, ती बी आला घरला. आई म्हणला खुशीनं बसली, आज तुझ्या बहिणीचा डबा लिहून दिला, पावसाची केला. पुन्हा तिथे एक शेजारी होता, ते आलता कशाला, पाणी प्यायला, जेवायला, तिथंच गेला, कपाळालाच हात लावला. आता काय म्हणावं, शेवटी आई आहे ना. काहीच म्हणलं नाही. किती वेळ झाला, 10 मिनिट. लाखाचं घरात घोडं होतं, काढलं, घोड्यावर बसला, निघाला. जमलं तर जमलं म्हणलं, आलं तर आलं माघारी, असलं नशिबात तर येईल, नाही तर जाईल. प्रयत्न तर करावे. ही पळायले मोरी अर्ध्या फुटाने की अंतरावर, आणि ही मागून घोडं पळवाले, लाखाचं घोडं, सालीचं घोडं. पळाले, त्याला दिसाले मागून घोडे आले, ह्याला दिसाले ते पुढे पळाले. पण तोंड ओळखू ना, अंतर होता, दिवस मावळायचा टाइम. असं वाकण लागलं. त्या वाकणावर एक आठवडा होता, आणि पाखरं राखीत एक म्हातारं बसलं होतं जुंधळ्यावर. मामा मला ताण लई लागले, पाणी आहे का? घाबरून गेले. ते म्हणला पाणी इथं काही नाही बा, मला नदीच्या कडेला एक हिर आहे, तिथं जा. मला माहित नाही म्हणला, मी तुमची पाखरं आणतो, तुम्ही मला पाणी आणून द्या. ती बसलं डबा खाली, मालिकाली घेऊन पाखरं आणली. आलं मागून घोडं. म्हणला इथून एक माणूस पळाला का म्हणला, मी बघाय नाही म्हणला, मी नोकरीचा माणूस आहे इथला. मालकाला माहित असेल मला, तेव्हा ती मालक पाणी आणाय गेले, त्याला जाऊन विचार. मग हे काय केलं, तिथं घोडं बांधलं, ही गेलं खाली विचारायला. कुणाला? त्या मालकाला. इथून माणूस गेले का मग विचारायला. ते तिकडे गेले, नदीत खाली उतराले, हिरीमध्ये त्याला विचारण्यासाठी. तवर ह्यानं आठवून खाली उतरले, डबा बी घोडं बी आंध्रात. तिकून ती आलं, म्हणला डबा मिळेल म्हणून मी घोडं लाखाचं काढलं. घोडं बी गेलं, डबा बी गेला. पांढरं तोंड घेऊन झापड पडाय घरला आला. मायला म्हणला, माय म्हणला तुझंच बरं होतं, तू दिलं थोडं, मी दिलो घोडं. म्हणून तुकोबार आहे म्हणतात, चोरट्यावर विश्वास ठेवाव का भोळ्यानं? ठेवू नये. शहाण्यावर ठेवावं का? ठेवू नये. मग कुणावर ठेवावं? संताची हे पायू